मित्रांनो, आपण जर कुक्कुटपालन करतोय तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे खाद्याचा. जर खाद्याचा खर्च जर आपण कमी केला तर आपल्याला चांगल्या प्रकारचा नफा होऊ शकतो. तर आपण वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य वापरत असतो कोंबड्यांना, पण त्यामध्ये आज आपण बोलणार आहोत की भोपळ्याचा वापर कसा करायचा ते. तुम्ही इकडे पाहू शकता, आपलं हे कंपाऊंड आहे केलेलं, कुक्कुटपालनासाठी कंपाऊंड केलेलं आहे. आणि यावरती आपण असं केलेलं आहे की साईडला आपलं जी शेती आहे, तर या शेतीच्या बांधाला किंवा या कंपाऊंडच्या कडेला आपण हे भोपळ्याचे वेल लावलेले आहेत. याच्यामुळं काय होतंय की आपल्याला एक्स्ट्राची जागा गुंतवायची गरज नाही. तसेच आपण भोपळा लावलेला आहे, तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये. तर जे याचे वेल आहेत तर ते कंपाऊंड वरती गेलेले आहेत, हे पाहू शकता तुम्ही. इकडे भोपळे पण लागलेले आहेत आता यांना. आपण यांचा वापर घरगुती खाण्यासाठी करू शकतो किंवा कोंबड्यांना सुद्धा टाकू शकतो, कारण भोपळा जो असतो तो भोपळा हा खूप लवकर वाढ होणारा आहे. पाहू शकता की याला किती भोपळे लागलेले आहेत, छोटे छोटे आहेत, खूप लागलेले आहेत. आणि याची वाढ जी असते ती खूप लवकर होत असते, भोपळ्याची वाढ. त्यामुळे तुम्ही कोंबड्यांना जर भोपळा जर टाकत असाल किंवा खाद्याचा खर्च जो आहे तो कमी करण्यासाठी जर टाकत असाल तर ते खूप चांगलं आहे किंवा खूप कमी खर्चात येणार आहे. हे पहा, आपण अशा प्रकारे आपण जे आपलं कंपाऊंड आहे, तर कंपाऊंडच्या साईडला आपण हे भोपळ्याचे वेल लावलेले आहेत. त्यामुळे आपली जास्त जागा गुंतलेली नाही किंवा जास्त खर्च पण नाही केलेला, कारण फक्त याला बिया लावण्याचा जो खर्च आहे आणि पावसाळा आहे त्यामुळे पाणी द्यायचा पण जास्त प्रॉब्लेम येत नाही. पण जर गरज पडली तर आपण एखादी ड्रिपची लाईन आपण टाकू शकतो यांना. आणि हा जो भोपळा आहे तो तुम्ही थोडा कट केला किंवा तुम्ही अख्खा जरी टाकला तरी कोंबड्या खूप आवडीने खात असतात.